नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे पाववडा. त्यासाठी लागणारं साहित्य: शिजलेला बटाटा 4 आहेत, इथं लादी पाव घेतलेला आहे तळण्यासाठी आणि भाजीसाठी मी तेल वापरणार आहे. इथे घेतलेल्या 4-5 मिरच्या त्या तोंडी लावण्यासाठी असणार आहेत. इथं घेणार आहे बारीक चिरलेलं आलं, लसूण, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची. चला तर मग सुरुवात करूया. आता अगदी कमी साहित्यात तयार होणारा हा पाववडा आहे. आता कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल ओतणार आहे. 1 पळीभर तेल बास किंवा त्याच्यापेक्षा कमीही वापरू शकता हेल्थ कॉन्शियस असाल तर. इथं तोपर्यंत बघून घेऊया माझा डबा. जिरा आहे, ओवा आहे, इथं मोहरी आहे, कढीपत्ता आणि हळद आहे आणि थोडीशी सुंठाची पावडर आहे. चला तर तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी कड वाजली की त्यामध्ये लगेच आपण जिरे घालणार आहे. जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर 5-6 पाकळ्या कढीपत्त्याचे पानं. हा कढीपत्ता सुकलेला आहे आणि ताजा तर मी नाही वापरत सध्या तरी. त्यानंतर घालणारे आहे पण बारीक चिरलेली मिरची. शक्यतो तिखट कमीच असावं, मिरची कमी वापरा. आणि इथं आहे खूप बारीक चिरलेला कांदा. म्हणजे बारीक चिरलेल्या कांद्यामुळे काय होतं, आपल्या वड्याला असा व्यवस्थित टेक्चर पण येतं आणि आकार पण खूप छान येतो. असा छान असं परतून झालं की पुढची प्रोसेस चालू करूया. आता आपला कांदा हळूवारपणे असा भाजतोय. मी गॅस कमी केला, तो आता मोठा केलेला आहे. आपला कांदा भाजून झाला आहे, त्यामध्ये लसूण आणि आलं घालणार आहे. आलं लसूण शेवटी का घालायचं, कारण की आधी घातले करपतं. आणि आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. ते भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे हळद घालायची आहे. तीही थोडीशी परतून भाजून घ्यायची आहे. बघा इथं हळद भाजून झालेली आहे. आता आपण वापरणार आहे त्यामध्ये बटाटा, शिजलेला बटाटा. पण त्याआधी मी तो कुस्करून घेणार आहे, गाठी किंवा गुठळी होऊ नये म्हणून मी एका भांड्यामध्ये बटाटा असा हाताने कुस्करून घेत आहे. काय वेळेस असं कसं होतं माहिती आहे का, बटाटा पूर्ण शिजत पण नाही किंवा शिजलं तरी ते अचानक कसं घट्ट होते ना, त्यासाठी मी तसं करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालणार आहे बटाटा व्यवस्थित असं हलवून घालायचं आहे त्यामध्ये. आणि मी सर्व बटाटा घातलेला आहे आणि एकत्र करून आता ते मिक्स करून घेणार आहे. आणि गॅस मोठा असल्यामुळे थोडीशी म्हणजे कढई जरा करपलेली आहे, त्यामुळे मी काय केलं, एका भांड्यात पटकन सगळं साहित्य ओढून खाली घेतलं, जेणेकरून ते करपडवास लागणार पण नाही, काय पुढे जाऊन प्रोसेस होणार नाही. मग त्यामध्ये आता कोथिंबीर घातलेली आहे. लागेल तेवढी भरपूर कोथिंबीर वापरात, काही फरक नाही. कोथिंबीरीनं मूतखड्याला चांगलं असते म्हणून ती कोथिंबीर जास्त खायची. आणि कोथिंबीर घातल्यानंतर मी आता व्यवस्थित असं मर्दून एकजीव करून घेणार आहे. ते सगळं एकजीव असं केल्यानंतर मला थोडं मी चेक करून बघितलं की असं, अरे म्हणलं यात बटाट्याला मीठ कुठं आहे. मी शिजवताना मी मीठ वापरलेलं असतंय, पण ते काय वेळेस कमी लागतं ना, म्हणून मी वरून घातलेलं आहे. आणि हे एकजीव करणार आहे आता भाजी. आणि छान अशी आपली भाजी तयार आहे. चला तर आपण बेसनचं पीठ भिजवूया. इथं 2 पळी पीठ घेत आहे बेसनचं. बघा इथं आणि त्यानंतर मी घालणार आहे त्यामध्ये ओवा. 2 पळी पीठ घेतलेलं आहे. आता ओवा थोडासा घेऊन आपल्या हातावर तो कुस्करायचा आहे. छान असा कुरमुस करून घ्यायचा आहे किंवा कुस्करून म्हटलं तरी चालेल. आणि ओवा झाल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथं मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे, जास्त मीठ वापरायचं नाही, ते भजी खातर खारट होतील. म्हणजे थोडक्यात काय, कमी वापरायचं आहे. तुम्ही चमच्याने किंवा हँड मिक्सरनं एकजीव करून घ्या पीठ. त्यानंतर हळूहळू पाणी मिक्स करा आणि गुठळी झाली नाही पाहिजे. गुठळी न होण्यासाठी तुम्ही काय करा, हँड मिक्सरचा वापर करा, त्याने फास्टमध्ये होतं पण आणि गुठळी होत नाही. मी काय केलं, इथं हँड मिक्सर नाही आहे माझ्याजवळ बीटर मशीनचं एक पातं घेतलेलं आहे मी, आणि त्यालाच मी ढवळत आहे. आणि जरा मला घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी मिक्स करून पुन्हा एकदा ढवळत आहे. जोपर्यंत आपली एकही गाठ राहणार नाही, पीठ व्यवस्थित असे पीठ भिजवून झालं आहे. त्यामध्ये मी आता घालणार आहे खाण्याचा सोडा. आणि सोडा घातल्यानंतर आणि एकदा पीठ पूर्णपणे असं एकजीव करून घेत आहे किंवा ढवळत आहे म्हणा थोडक्यात, किंवा बीट करत आहे. सगळं एकत्र छान असं बीट करून झालेलं आहे. आता आपण स्टफिंग बघूया. मी लादीपाव असा कट करून घेतलेला आहे, मध्ये भाग चिरून असा. आणि छान असा बटाटा आहे ना, असं त्याचे गोल करायचं. त्यानंतर त्याला पूर्ण चपटं करून घ्यायचं आणि तो पावामध्ये असं परफेक्ट फिट होईल असं. एक थोडक्यात काय कटलेट केल्यासारखं करायचं आहे. एक थोडीशी बटाट्याची भाजीची चिप बनवायची आहे, ती त्यात घालायची आहे. बघा इथे मी कशी करते, आधी गोल बनवायचं, नंतर चपटं करायचं आणि ते भाजी बटाट्याची पावामध्ये परफेक्ट असे बंद करून वरून व्यवस्थित असं पॅक करून ठेवायचं. चला तर मग आता आपले पावामध्ये भाजी भरून झालेली आहे, थोडक्यात स्टफ करून दिलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम होते तोपर्यंत आपण त्यात 5 मिरच्या टाकणार आहे. हे तोंडी लावायला मिरची असते ती तळून घ्यायची आहे. इथं तेल आपलं कडलेलं पण समजतं आणि मिरचीही छान भाजून निघते, म्हणून सुरुवातीला मिरच्या भाजायच्या.
छान अशी मिरची भाजत आहे आपली. बघा तेल असं कढलेलं पण तुम्हाला समजेल की त्यासाठी एक्स्ट्रा तुम्हाला काही करायला लागणार नाही. मिरची भाजून झालेली आहे. आता पाव घेणार आहे आपण भरलेला. तो असं छान असा पिठामध्ये खालीवर करून असं सगळ्या बाजूने समान असं पीठ लागेल तोपर्यंत आणि त्याला हळूवारपणे तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. छान असा आपला पाव एक साईडनं भाजून झाला की त्याला पलटी करायचं आहे. आपला पाव आता भाजत आहे किंवा आपला पाववडा भाजत आहे असं म्हणूया आपण इथं. एक बाजून माझं व्यवस्थित भाजून मी त्याला पलटी करणार आहे. चला तर मी तर पलटी करून घेतलेला आहे त्याला. बघा किती छान दिसते आपला पाववडा तयार. आपला पाववडा भाजून तयार आहे. एक मी साईडला काढलेला आहे. चला किती छान दिसते बघा आता. आता हा खायचा कशासोबत? हा सिंपल मिरचीसोबतही खाऊ शकता किंवा असाही खाल्लं तर चालेल किंवा त्याच्याऐवजी तुम्ही अशी छान अशी मध्ये कट्ट मारून छान असे शेव आणि कांदा आणि त्यामध्ये थोडासा सॉस असेल तर एक नंबरच. आणि वरून एक मिरची ठेवायची. ते खाण्यासाठी खूप छान लागतं. कसा वाटला? थोडक्यात त्याला दाबेलीही म्हणतात गावाकडे. कशी वाटली आजची दाबेली किंवा पाववडा ते कमेंट करून